अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वटवृक्षा तुझ्या साक्षीने, नाते हे राहू जन्मोजन्मी. सौभाग्याची ही मंगल वेळ, सुख समृद्धी लाभो सर्वांनाही. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पारंपरिक असा वटपौर्णिमा सण. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हा व्रत अत्यंत श्रद्धेने करतात. या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे. सत्यवानाचे अल्पायुष्य समजल्यावर यमराज त्याचे प्राण घेऊन जातात. पण सावित्री आपल्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने आणि अढळ प्रेमाने यमराजांना प्रसन्न करते. शेवटी यमराज सत्यवानाला पुन्हा जीवदान देतात. त्यामुळेच सावित्रीला आदर्श पतिव्रतेचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. हा वृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून त्याला सूत गुंडाळतात, प्रदक्षिणा घालतात आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून, पूजा करून सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात आणि एकमेकींना वाण देतात. या परंपरेत प्रेम, आदर आणि आपुलकीचा सुंदर संदेश दडलेला आहे. आजच्या काळात वटपौर्णिमा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर पती पत्नीमधील विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण आपल्याला नात्यांचे महत्त्व, कुटुंबातील प्रेम आणि परंपरा जपण्याची शिकवण देतो. वटपौर्णिमा हाही त्यापैकी एक सुंदर सण आहे. वटवृक्षा तुझ्या छायेखाली, नाते फुलो प्रेमाचे. वटवृक्षा तुझ्या छायेखाली, नाते फुलो प्रेमाचे. सौख्य समाधान लाभो सर्वांना, आशीर्वाद देवाचे. सौख्य समाधान लाभो सर्वांना, आशीर्वाद देवाचे. सावित्रीच्या निष्ठेची ज्योत सदैव मनात तेवत राहो. सावित्रीच्या निष्ठेची ज्योत सदैव मनात तेवत राहो. प्रेम, विश्वास आणि आनंदाने प्रत्येक संसार फुलत राहो. प्रेम, विश्वास आणि आनंदाने प्रत्येक संसार फुलत राहो. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.